नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करतेय। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। आज महायुतीकडून पुणे लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ आणि शिरूर मतदारसंघासाठी आढळराव पाटील हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। तत्पूर्वी शहराच्या कोथरूड भागातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून महायुतीच्या भव्य पदयात्रेला सुरुवात झाली आहे। महायुतीतील मित्रपक्ष तसेच भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हजारो कार्यकर्ते या पदयात्रेत सामील झाले असून ही पदयात्रा कोथरूड, कर्वे रोड, नळस्टॉप मार्केट, डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत आयोजित केली गेली आहे। कोल्हापूरमध्ये श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या विरोधात काँग्रेसमध्ये बंडखोरी करून अपक्ष निवडणूक रिंगणात उतरणं काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांना चांगलंच महागात पडलंय। बंडखोरी केल्याबद्दल बाजीराव खाडे यांना काँग्रेस पक्षाने 6 वर्षासाठी निलंबित केलंय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी ही कारवाई केली आहे। यावर माध्यमांना प्रतिक्रिया देताना बाजीराव खाडेंचे डोळे पाणावले। ते पुढे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जळगावच्या अमळनेरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी नगरपालिकेकडून अवैध प्लास्टिक बाबत धडक कारवाई करण्यात आली। यात बंदी असलेल्या प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर केल्याने 2 दुकानदारांना नगरपालिकेकडून 5,500 रुपयांचा दंड ठोठावला गेलाय। या कारवाईत पथकाने एकूण 2.50 किलो प्लास्टिक जप्त केलं असून ही कारवाई बुधवारी सायंकाळी शहरातील सोनू बागवान आणि मुंबई चौपाटी या दुकानावर करण्यात आली आहे। लातूर येथील सुपा एज्युकेशनल अँड वेलफेअर सोसायटीच्या वतीने हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी हज साठी जाणारे सर्व भाविक उपस्थित होते। लातूर जिल्ह्यातून 511 जण हज यात्रा करणार असून हज यात्रेत घ्यायची काळजी, तेथील धार्मिक विधी कसे करावे, प्रवासात कशी काळजी घ्यायची याबाबत महाराष्ट्र हज कमिटीच्या वतीने शिबिरात प्रशिक्षण देण्यात आलं। शहरातील उस्मानपुरा येथील टेक मस्जिद या ठिकाणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। महाराष्ट्र स्टेट हज कमिटी व सुफा एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी उस्मानपुरा लातूरच्या वतीनं आज हज यात्रेला जे हज यात्री जात आहे त्यांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम आज उस्मानपुरा टेक मस्जिद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। यामध्ये जवळपास 500 हज यात्री आपल्या लातूर जिल्ह्यातून हजसाठी रवाना होत आहेत। हजमध्ये काय काय काम करावं लागतं त्याचं पूर्व प्रशिक्षण आज या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि ते सर्व समजावून सांगून हज करताना कुठल्याही प्रकारची चूक होऊ नये याची दक्षता म्हणून आज हा प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। मी ईश्वराला, अल्लाह तालाला प्रार्थना करतो की जे हज यात्री करू आज लातूर जिल्ह्यातून, संपूर्ण देशातून, संपूर्ण जगातून हजसाठी जात आहेत, अल्लाह त्यांची मनोकामना पूर्ण करो, त्यांचा हज कबूल करो, एवढी अल्लाहला मी या ठिकाणी प्रार्थना करतो। रायगडच्या महाड शहरात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन केलंय। एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत अपशब्द वापरल्याचा आरोप करत महाड शहरातील शिवसैनिकांनी आदित्य ठाकरे यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन केलंय। यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळावं यासाठी मागील 10 महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील लढा देत आहेत। सरकारकडून धोका झाल्याचा आरोप करत जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या गाठीभेटी आणि दौरे सुरू केले असून खास करून त्यांनी बीड जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केलंय। ते काल बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना तत्काळ बीडमधून छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले। त्यांना अशक्तपणा आला असल्याची प्राथमिक माहिती मिळतेय। यवतमाळ येथे थोर समाज सुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याची अज्ञात समाजकंटकाने काळी शाही फेकून विटंबना केल्याची घटना घडली असून या घटनेचा भोकरदन येथे समता परिषद आणि स्वराज्य संघटनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला। दरम्यान याबाबत कारवाईसाठी समता परिषदेकडून भोकरदन येथील उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले। या घटनेमुळे समस्त बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांना मानणाऱ्या अनुयायांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। सदर घटनेच्या मागे असणाऱ्या समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी समता परिषद, स्वराज्य संघटना आणि छावा संघटनेकडून करण्यात आली आहे। जय जिजाऊ, जय शिवराय. फुले शाहू आंबेडकरांना विनम्र अभिवादन। काल यवतमाळमध्ये आझाद मैदान या ठिकाणी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट घडलेली आहे।
ज्या महामानवानं शाहीचं महत्त्व या समाजाला, या देशाला पटवून दिलं, त्या महामानवाच्या पाठीवर काही समाजकंटकांनी शाही फेकण्याचं काम केलेलं आहे. तर आम्ही निवेदनाच्या माध्यमातून त्या समाजकंटकावर अटक करून, त्याला तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी. समस्त ज्योतिबा फुले यांच्या अनुयायांना न्याय द्यावा. ही न्याय देण्याचं काम शासनानं, प्रशासनानं करावं अशी मी विनंती करतो. जय जिजाऊ, जय शिवराय. आज महायुतीचे उमेदवार मंत्री संदीपान भुमरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल करतात. त्यानंतर गुलमंडी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची सभा पार पडणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक या ठिकाणी सुरू होणाऱ्या रॅलीपूर्वी भुमरे यांच्या कुटुंबियांकडून त्यांचं औक्षण करण्यात आलं. भुमरे साहेब, कधी काळी विधानसभेवरती तुम्ही राजकारण केलं, 6 वेळा आमदार राहिलं. आता देशाच्या राजकारणासाठी घराभाऊ तुमचं पहिल्यांदा पाऊल पडलं. 5-6 वेळेस मान्य बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आशीर्वादानं विधानसभेवर प्रतिनिधित्व करण्याचं मला संधी मिळाली. आणि आज बाळासाहेब ठाकरे असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, आनंद दिघे असतील, यांच्या आशीर्वादानं मला महायुतीची उमेदवारी मिळाली. जसं विधानसभेचं मी काम केलं, जनतेची सेवा केली पैठण विधानसभा मतदारसंघात, तसंच काम मी आपल्या संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात आणि महाराष्ट्रात आणि जिल्ह्यात मी काम करण्याचा प्रयत्न करेन. जनतेच्या खूप अपेक्षा आहे, त्या अपेक्षा पूर्ण कशा होतील ते काम करण्याचा प्रयत्न करेन. नियोजित दौऱ्यानुसार काँग्रेस नेते राहुल गांधी कालची सोलापूरची सभा आटपून लातूरला यायला थोडा उशीर झाल्याने त्यांना अचानक शहरातील हॉटेल ग्रँडमध्ये मुक्काम करावा लागला असून त्या सकाळी विमानाने दिल्लीकडे रवाना झाले. काल लातूरमध्ये काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं असून लातूर मराठवाडा संदर्भात विविध मुद्द्यांवर पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधींशी चर्चा केली आहे. विशेषतः पाणी प्रश्न, पिकांचे बाजार या गोष्टींवर सखोल चर्चा झाली असल्याची माहिती आमदार अमित देशमुख यांनी माध्यमांना दिली आहे. आदरणीय राहुल गांधीजी काल सोलापूर येथे महाविकास आघाडीच्या आणि काँग्रेसच्या उमेदवार एकनाथ शिंदे यांच्या प्रचारासाठी आले होते आणि या प्रवासामध्ये लातूर येथे त्यांचा थांबा होता आणि परत येताना थोडंसं दिवस मावळल्यामुळं काल त्यांना प्रवास करता आला नाही आणि अचानकपणे लातूर येथे त्यांचा मुक्काम झाला. लातूर येथील काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं, त्यांची भेट घेतली आणि एकंदरीतच मराठवाड्यातल्या या निवडणुकांच्या परिस्थितीबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली आणि त्या माहितीशी आम्ही त्यांना अवगत केलं. स्थानिक माहितीसुद्धा त्यांनी या ठिकाणी आमच्याकडनं समजून घेतली. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील सासवड येथील ग्रामदैवत काळ भैरवनाथ आणि जोगेश्वरी देवीचा यात्रा उत्सव आजपासून सुरू झालाय. पहाटे देऊळवाड्यातील देवांना अभिषेक करून महापूजा करण्यात आली असून देवांना संपूर्ण पोशाखात साज आणि अलंकार घालण्यात येऊन उत्सवास सुरुवात झाली. त्यानंतर मंदिरासमोरील बगाड ओट्यावर बगाडाची पूजा आणि 5 प्रदक्षिणा करण्यात आल्या. हे बगाड पाहण्यासाठी सासवड आणि परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वेळ झाली या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.